आजीबाईच्या बटव्यामधील एक खास प्रकारचा उपाय मी माझ्या केसांवरती फक्त 15 दिवसांसाठी वापरून बघितला आणि त्यानंतर माझी पांढऱ्या केसांची आणि त्यासोबतच प्री मॅच्युअर ग्रे हेअरची समस्या हळूहळू कमी झाली. त्यासोबतच माझा हेअरफॉल देखील 90% कमी झाला आणि केसांची लांबी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब झाली. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर आज मी सांगितलेली रेमेडी तुम्ही जास्त नाही तर फक्त 15 दिवस तुमच्या देखील केसांवरती नक्कीच वापरून बघा. लोक म्हणतात केस लांब होण्यासाठी आणि हेअरफॉल कमी होण्यासाठी अगदी महिन्यांचा किंवा मग वर्षांचा टाइम लागतो, पण मी फक्त काही दिवसांमध्येच माझ्या केसांच्या सगळ्या काही समस्या कमी केलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला देखील माझ्यासारखेच रिझल्ट हवे असतील तर फक्त एकच गोष्ट करायची, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि रेमेडी मी सांगितलेल्या पद्धतीने केसांवरती फक्त 15 दिवस वापरून बघायची आणि त्यानंतर तुम्हाला देखील अगदी 100% रिझल्ट मिळणार आहेत. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, रेमेडी बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कढीपत्त्याचा वापर करायचा आहे आणि तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल की कढीपत्ता आपल्या केसांसाठी किती जास्त फायदेशीर मानला जातो. कारण कढीपत्त्यामध्ये बीटा कॅरोटीन आणि त्यासोबतच अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे जर तुम्हाला पांढऱ्या केसांची वगैरे समस्या जाणवत असेल तर ती कमी होण्यासाठी मदत होते आणि त्यासोबतच हेअरफॉल देखील कमी होण्यासाठी मदत होत असते. आणि बघा, जर तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलचा हेअरफॉल होत असेल तर तुम्हाला काय करायचंय, रोज सकाळी उठल्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं चावून खायची आहेत. यामुळे तुमच्या केसांच्या समस्या अगदी 1 ते 2 महिन्यांमध्येच कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता मी फ्रेश अशा कढीपत्त्याचा वापर केलाय आणि कढीपत्ता मी सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ असा धुवून घेतलाय. कारण बघा, बऱ्याच वेळा कढीपत्त्याच्या पानांवरती धूळ आणि माती बसलेली असते आणि धुवून घेतल्याच्या नंतर कढीपत्त्याची जी काही पानं होती ती आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहेत. आणि बघा, जर तुमच्याकडे फ्रेश असा कढीपत्ता अवेलेबल नसेल तर तुम्ही कढीपत्त्याची पावडर वापरू शकता किंवा मग ड्राय कढीपत्त्याच्या पानांचा देखील नक्कीच वापर करू शकता. या रेमेडीमध्ये मी जे काही घटक वापरलेले आहेत त्या सगळ्या घटकांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते. तुम्ही तिथून देखील नक्कीच परचेस करू शकता. बघा, आता कढीपत्त्याची पानं आपण साधारणतः 1 मूठभर एवढी घेतलेली आहेत आणि त्यानंतर रेमेडी कशा प्रकारे बनवायची हे मी तुम्हाला सांगते. बघा, रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जाड बुडाचं एक भांडं घ्यायचंय. तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल ना त्याचा वापर तुम्ही इथं नक्कीच करू शकता. जर तुमच्याकडे स्टीलचं भांडं असेल किंवा मग लोखंडाचं भांडं असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर नक्कीच करू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर आपली ही रेमेडी बनवण्यासाठी अजिबात करायचा नाही. भांडं घेतल्याच्या नंतर आपण जी काही कढीपत्त्याची पानं घेतलेली होती ती सगळी काही पानं भांड्यामध्ये ऍड करायची आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 1 ग्लास म्हणजेच 200 ml एवढं पाणी ऍड करायचंय. आता पाणी ऍड करताना देखील एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुमच्याकडे बोरिंगचं पाणी असेल किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर तुम्ही करत असाल ना तर ते पाणी अजिबात वापरू नका. तुम्ही पिण्यासाठी ज्या पाण्याचा वापर करता तेच पाणी आपल्या या रेमेडीसाठी आणि सोबतच तुमच्या केसांसाठी देखील वापरायचं आहे. कारण खाऱ्या पाण्याचा वापर जेव्हा आपण केसांवरती करतो तेव्हा केस अगदी चिकट होतात आणि त्यासोबतच केस गळती देखील जाणवायला लागते. इथे तुम्ही बघू शकता साधारणतः 1 ग्लास एवढं पाणी मी ऍड केलंय आणि त्यानंतर दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा असा घटक आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि ते म्हणजे मेथीदाणे. आणि बघा, जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यापासून पाहत असाल तर माझ्या बऱ्याच रेमेडीमध्ये मी मेथीदाण्यांचा वापर करत असते. कारण मेथीदाण्यामध्ये प्रोटीन, निकोटिक ऍसिड आणि सोबतच लिसेथिन नावाचे घटक असतात, ज्यामुळे केसांची मुळं आणि हेअर फॉलिकल स्ट्रॉंग होतात. आणि जर तुम्हाला केस गळतीची समस्या असेल किंवा मग कोंड्याची समस्या असेल तर या सगळ्या काही समस्या कमी होण्यासाठी मदत होत असते. तुम्ही मेथीदाण्यांचं तेल देखील तुमच्या केसांवरती नक्की वापरू शकता किंवा मग मेथीदाण्यांपासून बनवलेला पॅक देखील तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. बघा, जर तुम्हाला मेथीदाण्यांचा पॅक केसांवरती अप्लाय करायचा असेल तर त्याच्यावरती देखील एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, मेथीदाणे रात्रभर भिजत घालायचेत आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये दही आणि कोरफड ऍड करून छान असा पॅक बनवून घ्यायचा आहे आणि तो पॅक तुम्ही फक्त आठवड्यातून 1 वेळा केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. आता बघा, सगळे काही घटक ऍड करून झाल्याच्या नंतर आपल्याला हे सगळं काही मिश्रण गॅसवरती ठेवायचं आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला मध्ये मध्ये गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आहे आणि मध्ये मध्ये लो करायची आहे. कारण यामुळे तुमचं जे काही सिरम रेडी होईल ते अगदी परफेक्ट पद्धतीने रेडी होणार आहे. आता इथे तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे सिरम रेडी होण्यासाठी आपल्याला नक्की किती टाइम लागतो. तर बघा, साधारणतः 10 मिनिटं किंवा मग 12 मिनिटांचा आपल्याला टाइम लागतो आणि तुम्ही फक्त आठवड्यातून 10 ते 12 मिनिटं किंवा मग 15 मिनिटं तुमच्या केसांसाठी दिली तर तुमचे केस देखील अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब होण्यासाठी मदत होईल. आणि बघा, आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते, जर तुम्ही 1 ग्लास पाणी घेतलेलं असेल ना तर ते अर्धा ग्लास होईपर्यंत तुम्हाला हे सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं शिजवून घ्यायचे, जेणेकरून कढीपत्ता, मेथीदाणे यामधील सगळे काही पोषक तत्व आपल्या पाण्यामध्ये मिसळली जातील.
पुढे आणखी 1 ते 2 गोष्टींचा वापर आपण याच्यामध्ये करणार आहे. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कुठून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, तुम्हाला याच्यामध्ये जास्वंदाच्या फुलांचा देखील वापर करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, जेवढ्या जास्त प्रमाणावरती लाल फुलं तुम्हाला भेटतील ना, तेवढ्या लाल फुलांचा वापर करण्याचा प्रयत्न करा. कारण जास्वंदाच्या लाल फुलांमध्ये अॅमिनो ॲसिड्स आणि सोबतच व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्त असतं. यामुळे आपले केस अगदी मॉइश्चराइज राहण्यासाठी मदत होते. आणि जर का तुमचे केस खूप जास्त गुंतत असतील, केसांमध्ये स्प्लिट एंडची वगैरे समस्या असेल, तर जास्वंदाची फुलं या सगळ्या काही समस्या कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहेत. आणि बघा, जर तुमच्याकडे फ्रेश अशी जास्वंदाची फुलं नसतील तर तुम्ही जास्वंदाच्या पानांचा वापर करू शकता किंवा मग जास्वंदाची पावडर वापरली तरी देखील चालेल. कारण या सगळ्यांचा देखील तुमच्या केसांवरती तुम्हाला खूप छान असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे. आता त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा असा घटक आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि ती म्हणजे चहापत्ती. बघा, इथे तुम्ही कोणत्याही ब्रँडची चहापत्ती घेऊ शकता. मी असं सांगणार नाही की तुम्हाला पर्टिक्युलर कोणत्याही एका ब्रँडची चहापत्ती वापरायची आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फ्लेवर वगैरे नसावा. चहापत्ती ॲड केल्याच्या नंतर आपल्याला साधारणतः 5 ते 6 मिनिटं आणखी एकदा सगळं काही पाणी व्यवस्थित बॉईल करून घ्यायचंय. बघा, माझ्या बऱ्याच व्हिडिओच्या खाली मला 1-2 तरी कमेंट येतात की ताई तुम्ही खूप जास्त बोलता. पण जेव्हा आपण कोणतीही गोष्ट केसांवरती अप्लाय करत असतो तेव्हा त्याचे आपल्या केसांसाठी कोणकोणते फायदे आहेत हे जाणून घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्हाला फायदेच माहीत नसतील तर तुम्ही ते केसांवरती अप्लाय करून काय करणार? त्यामुळे लक्षात ठेवा, सांगणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि कमेंट आल्यानंतर प्रत्येक कमेंटचा आन्सर देणं देखील मला पॉसिबल नसतं. त्यामुळे मी काय करते, जेवढं काही कव्हर करता येईल तेवढं व्हिडिओमध्येच कव्हर करत असते. आता तुम्ही इथं बघू शकता, साधारणतः 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं जे काही सिरम आहे ते व्यवस्थित असं रेडी झाले. लक्षात ठेवायचं, सिरम रेडी झाल्याच्या नंतर तुम्हाला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही सगळं काही सिरम 10 ते 12 मिनिटांसाठी थंड करण्यासाठी देखील ठेवून देऊ शकता. आणि जर का तुम्हाला थंड करण्यासाठी ठेवायचं नसेल तर गरम असताना देखील तुम्ही हे गाळून घेऊ शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा पण सिरम तुम्ही केसांवरती अप्लाय कराल तेव्हा पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायचं. बघा, मी देखील सिरम थोडंसं गरम असतानाच इथं गाळून घेतले. पण जेव्हा मी सिरम केसांवरती अप्लाय करणार तेव्हा मी देखील हे पूर्णपणे थंड करणार आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करणार. कारण बघा, जेव्हा गरम गोष्टींचा वापर आपण केसांवरती करत असतो तेव्हा आपल्या केसांमध्ये गुंता होण्याची समस्या जाणवते. सोबतच केसांना स्प्लिट एंड्स येतात आणि केस गळती देखील हळूहळू वाढायला लागते. त्यामुळे लक्षात ठेवायची, कोणतीही गोष्ट केसांवरती अप्लाय करताना पहिल्यांदा पूर्णपणे थंड करायची आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायची. आता इथं तुम्ही बघू शकता, अगदी 100% आयुर्वेदिक असं सिरम आपलं रेडी झाले. आणि हे रेडी झालेलं सिरम तुम्ही असं देखील तुमच्या केसांवरती नक्की अप्लाय करू शकता. कारण याचे देखील खूप छान असे रिझल्ट आपल्या केसांवरती मिळत असतात. पण बघा, जर तुम्हाला ड्राय केसांची समस्या असेल, केसांमध्ये सतत गुंता वगैरे होत असेल आणि सोबतच केस अगदी ड्राय आणि फ्रिझी होत असतील ना, तर याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन ई ची 1 कॅप्सूल ॲड करायची आहे. आणि बघा, जर तुमच्याकडे व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल अवेलेबल नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी बदामाचं तेल म्हणजेच आल्मंड ऑइल देखील नक्कीच वापरू शकता. पण मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की जेवढं होता होईल एवढं व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूलचा वापर करण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा व्हिटॅमिन ई आपण केसांवरती अप्लाय करतो तेव्हा केस अगदी नैसर्गिक पद्धतीने चमकदार दिसण्यासाठी सुरुवात होते. आणि त्यासोबतच जर तुम्हाला प्रीमॅच्युअर ग्रे हेअरची समस्या असेल ना, तर ती देखील हळूहळू कमी होण्यासाठी मदत होत असते. आता बघा, व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल ॲड केल्यानंतर अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी सगळं काही सिरम आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते की हे सिरम केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं. पण त्यासाठी व्हिडिओ इथे स्किप वगैरे अजिबात करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, आता हे सिरम जेव्हा पण तुम्हाला केसांवरती अप्लाय करायचं असेल तेव्हा पहिल्यांदा तर केस विंचरून घ्या, म्हणजेच केसांमधील सगळा काही गुंता काढून घ्या. गुंता काढल्याच्या नंतर हे सिरम एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करा आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा केसांच्या मुळांवरती अप्लाय करा. आणि त्यासोबतच हे सिरम तुम्हाला केसांच्या लेंथवरती देखील अप्लाय करायचे. अप्लाय केल्याच्या नंतर व्यवस्थित मसाज करा आणि कमीत कमी 2 तास हे सिरम केसांमध्ये तसंच राहू द्या. आणि त्यानंतर तुम्हाला एखाद्या माइल्ड शॅम्पूने म्हणजेच केमिकल फ्री शॅम्पूने हेअर वॉश करायचं आहे. चला तर मग, मी सांगितलेल्या पद्धतीने हे सिरम आठवड्यातून फक्त 2 वेळा सलग 2 ते 3 महिने तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. बाय बाय.